नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. नोकरी करणाऱ्यांना EPFO देणार आनंदाची बातमी. PFच्या व्याजदरात केली जाणार इतकी वाढ. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांचा प्रत्येक महिन्याला प्रॉव्हिडंट फंड अर्थात PF खात्यामध्ये काही ठराविक रक्कम जमा होत असते. या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या PF अकाउंटच्या संबंधित महत्त्वाचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे असते. कर्मचाऱ्यांच्या PF संबंधित असलेले सगळे महत्त्वाचे निर्णय हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून घेतले जातात. अगदी याच पद्धतीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या PF अकाउंटमध्ये जमा झालेल्या रकमेवर व्याजही दिले जाते. या व्याजाच्या संबंधित आता एक मोठा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक 10 फरवरीला होणार असून या बैठकीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षात PF सदस्यांना दिल्या जाणाऱ्या व्याजदरावर काही महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा घेतले जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचाऱ्यांना जे व्याजदर दिले जाते त्यावर एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक येत्या 10 फरवरी रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. या बैठकीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी PF सदस्यांना जे व्याज दिले जाते त्यावर काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय विश्वस्त मंडळाची ही 235वी बैठक असून या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 10 फरवरी रोजी होणाऱ्या या बैठकीमध्ये देण्यात येणाऱ्या व्याजात काही प्रमाणात वाढ होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता या बैठकीत आता व्याजदराबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.